महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा धुळ्यात मनसेकडून निषेध। दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं धुळ्यात तीव्र निषेध करण्यात आला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। शहरातील क्युमन क्लब परिसर मनसेच्या वतीनं धरणे आंदोलन येथे उभारण्यात आलंय। केवळ केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे लोकशाहीला मारक असल्याचं सांगितलं आहे। विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर लाठीचार्ज करणे निषेधार्ह असल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय। सन्मान्य श्री राज साहेब ठाकरे यांचा, सन्मान्य श्री अमित साहेब ठाकरे यांचा। अरे असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। एक महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये नीट परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार, तसेच नीट परीक्षेमध्ये पेपर फूट आणि या भारतीय जनता पक्षाच्या उर्मट धर्मेंद्र प्रसाद या केंद्रीय शैक्षणिक मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण भारतात आंदोलन चालू आहे। धुळे शहरात सुद्धा आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख प्रकाशजी भोईर, तसेच राज्य उपाध्यक्ष कदमराव साहेब, महिला सेनाच्या राज्य सचिव प्राचीताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धुळे जिल्ह्यात आंदोलन सुरू केलेलं आहे। काल जंतर मंतरवर जो भ्याड हल्ला झाला, हा भ्याड हल्ल्याने आपल्याला 13 एप्रिल 1919 रोजी जो जालियनवाला बाग हत्याकांड झालेला होता, जनरल डायरने जे अमानुष हल्ला केला त्या हल्ल्याची आठवण करून दिलेली आहे। जे युवा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, नीटचे विद्यार्थी, त्यांचं पूर्ण कुटुंब हे न्याय हक्कासाठी रोडावर आलेले असताना जनरल डायर सारखा एक अधिकारी अमानुष हल्ल्याचा आदेश देतो आणि पोलीस प्रशासन कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता, कुठल्याही महिला बाळ मुलांना लक्ष न घेता अमानुष हल्ला करतो आणि त्यांना त्या ठिकाणी हलवून लावतात। या जाहीर हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत। जर धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा दिला नाही तर मनसेतर्फे यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।